आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. पाईपलाईन, शहरांतर्गत रस्ते, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल, कचरा व्यवस्थापन, विरंगुळा केंद्र, दिव्यांग ज्येष्ठांसाठी सुविधा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भ्रष्टाचार मुक्त कारभार. आता एवढ्या गोष्टी ज्या त्यांनी प्रॉमिस केलेल्या आहेत, 15 वर्ष कोल्हापूर महापालिकेची सत्ताही त्यांच्या ताब्यामध्ये आहे. इतक्या वर्षात त्यांनी हे का नाही केलं? आज तुम्हाला हे का सुचायला लागलं आहे? हातातून सत्ता निघून गेलेली आहे हे लक्षात आल्यामुळं त्यांनी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे सूर्य चंद्र सोडून अनेक गोष्टी लोकांना प्रॉमिस केलेल्या आहेत आणि लोक सूदने जागरूक आहेत. 15 वर्षात जे त्यांनी दिलं नाही ते आता देतो म्हणतायत. दुसरं, या सगळ्या बाबी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला रस्ते करायचे असू देत, आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल बांधायचे असू दे, पूररेषेसाठी काही गोष्टी करायच्या असतील, रुग्णालय, रुग्णवाहिका, स्मार्ट शाळा, या सगळ्यासाठी निधीची आवश्यकता आहे. आज त्यांचं राज्यात सरकार नाही आहे, आज त्यांचं केंद्रात सरकार नाही आहे, जिल्ह्यामध्ये एकही काँग्रेसचा आमदार विधानसभेमध्ये नाही आहे. हा निधी येणार कुठून हे सुद्धा कोल्हापूरचे सुज्ञ आणि जागरूक नागरिक जाणत आहेत. आणि सगळ्यात हास्यास्पद ज्याचा उल्लेख मी केला की भ्रष्टाचार मुक्त कारभार करणार म्हणून त्यांना सांगायची वेळ आलेली आहे. हे याच्यावरूनच आपण लक्षात घेऊ शकता की ज्या पद्धतीनं भ्रष्टाचारामध्ये त्यांचे हात बरबटलेले आहेत. म्हणजे 2 प्रकल्प त्यांनी जे कोल्हापूरला आणले त्यामध्ये थेट ते सापडलेले आहेत, ज्यामध्ये थेट पाईपलाईनमध्ये मोठा ढपला पडलेला आहे. अनेक वेळा त्याच्या बातम्या आलेल्या आहेत, पेपरबाजी झालेली आहे. आणि दुसरे IRBचे टोल, यामध्ये तर त्यांनी सहभागच, स्वतः आमदार खासदारांना टोल लागत नसताना कोल्हापूरवर त्यांनी IRBचे टोलचे रस्ते लादले. कोल्हापूरमध्ये जनआंदोलन झालं, जाळपोळ झाली, अनेक लोकांच्यावर केसेस झाले. परंतु या बहादरांनी जाऊन त्या टोलच्या कॉन्ट्रॅक्टरचं समर्थन करत 3 टोलच्या पावत्या फाडल्या आणि मी त्या भ्रष्टाचारामध्ये सामील झालो, मी त्यांच्याकडून काहीतरी घेतलं आहे, अशा पद्धतीची ग्वाहीच त्यांनी त्यावेळी दिलेली होती. त्यामुळे भ्रष्टाचारमुक्त कारभार हे त्यांच्याकडून ऐकणं हे सुद्धा म्हणजे हास्यास्पद आहे. तर एकंदरीत हा जनतेला फसवणारा जाहीरनामा काँग्रेसनं केलेला आहे आणि आमचा जाहीरनामा 2 दिवसामध्ये आम्ही येणार आहोत. आम्ही ज्या वस्तुस्थिती लोकांच्या अपेक्षित असणारा जाहीरनामे प्रसिद्ध करणार आहोत. ज्या गोष्टी आम्ही देऊ शकतो, मी आज खासदार आहे, आमच्याबरोबर आमदार आहेत, आमच्याबरोबर मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, राज्य सरकार आमचं आहे, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे आहेत, केंद्रात आमचं सरकार आहे, आमचे प्रधानमंत्री आहेत. त्यामुळे ज्या गोष्टी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही देऊ शकतो त्या गोष्टी आम्ही लोकांना देऊन एक आयडियल असं कोल्हापूर शहर, स्मार्ट कोल्हापूर शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून आमचं एक विजन डॉक्युमेंट आणि आमची ब्ल्यूप्रिंट तयार आहे, ती घेऊन आम्ही लोकांच्या समोर जाणार आहेत. हा फसवा जाहीरनामा लोक स्वीकारणार नाहीत याचा मला पूर्ण विश्वास आहे. मोफत महिला युवतीनं मोफत KMT प्रवास, पिंक बस, अशा पद्धतीचं योजना किंवा महिलांना आकर्षित करणाऱ्या जास्त योजना यामध्ये दिसत आहेत. पहा, लाडकी बहीण KMT आज त्यांच्या ताब्यामध्ये आहे. ज्या KMTच्या बसेस आहेत त्यापैकी 70 बसेस नादुरुस्त आहेत. म्हणजे त्याचा मेंटेनन्स ते करू शकलेले नाहीत. त्याला टायर काय बसेसना बदलायचे आहेत, ते टायरसुद्धा ते बदलू शकलेले नाहीत. कुठून पिंक बस आणणार आहेत? ते कसे मोफत बसेस देणार आहेत? आज प्रधानमंत्री PM ई-बस सेवाच्या माध्यमातून 150 इलेक्ट्रिक बसेस मी मंजूर करून आणलेले आहेत आपल्या कोल्हापूर महापालिकेसाठी. त्याचं काम, त्याचं जवळजवळ 24 कोटी रुपये निधी आलेला आहे. चार्जिंग स्टेशनचं काम चालू आहे, मेकॅनिकल हबचं काम सुरू आहे. बसेस वाट बघतायत, म्हणजे एकदा हे काम पूर्ण झालं, कारण बसेस इथं आणून चार्जिंग स्टेशन जर नसेल तर त्याचा उपयोग होणार नाही. तर चार्जिंग स्टेशन महिन्यात 1.5 महिन्यात पूर्ण झाल्यानंतर 100 बसेस पहिल्या लॉटमध्ये आणि 50 बसेस दुसऱ्या लॉटमध्ये इलेक्ट्रिक बसेस आम्ही आणणार आहोत आणि आम्ही त्या सुविधा कोल्हापूरकरांना देणार आहोत. हे जर सांगत असतील की आम्ही तुम्हाला पिंक बस देऊ किंवा महिलांना मोफत देऊ, तर आहे त्या 70 बसेस बंद पडलेल्या आहेत, त्या पहिल्या रिपेअर करा म्हणून त्यांना आपण सांगितलं. कुठून आणणार हा प्रश्न तुम्ही वारंवार त्यांना विचारताय. त्यावर त्यांनी आज उत्तर देण्याचा प्रयत्न केला की एकीकाळी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये काँग्रेसचं सरकार असताना मुंबई, ठाणे या ठिकाणी भाजप शिवसेनेची सत्ता असायची. त्या ठिकाणी निधीचं वितरण झालेलं आहे आणि जो अधिकारातला निधी जो आहे तिथं कोणीही काही कात्री लावू शकत नाही असं मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे त्यांना मागण्याचा अधिकारच नाही आहे, कारण त्यांच्याकडं कसलीही सत्ता नाही आहे. त्यांची आमदारकीसुद्धा 4 महिन्याची राहिलेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं गोल गोल उत्तरं जर ते देत असतील निधीच्या बाबतीत तर ते लोक स्वीकारणार नाही आहेत.
थेट पाईपलाईन संदर्भात एक प्रेझेंटेशन झालं, यानंतर हे थेट बघा, पाईपलाईनच्या ते- विषयावरती ते- बोलणार ते नाही. बोलणार नाहीत म्हणजे बोलायला जागाच नाही, त्यांना चेहराच नाही बोलायला. कारण ज्या कावळांना काय टाकीचा फोटो त्यांनी दाखवला आणि सांगितलं की या टाकीचं पाणी खासदार पितात, ती टाकी 10 वर्ष झालं बंद आहे. ती टाकी पाडण्याच्या आधीच झालेली आहे. परंतु लोकांच्या समोर यायचं. राहुल गांधींनी जसं वोट चोरीचं प्रेझेंटेशन दिलं होतं आणि तोंड कशी पडले बिहारच्या निवडणुकीमध्ये, तसंच काहीसा प्रकार ह्यांचा आहे. तोंड कशीच पडणार आहेत. लोक सुज्ञ जागरूक आहे. अरे जर टाक्या झाल्या असतील, पाणी पोचत असेल, तर अजूनसुद्धा महिलांचे मोर्चे का निघत आहेत? आठवड्यातून 2 वेळा कोल्हापूर शहरामध्ये घागर मोर्चा निघतो. महिलांचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतो की आम्हाला पूर्वीची शिंगणापूर योजना द्या, पाणी आम्हाला द्या, काहीतरी करून द्या. आठवड्यातनं 2 वेळा द्या, 3 वेळा द्या. हा जर आक्रोश आहे तर मग तुमची जर योजना पूर्ण असती तर आक्रोश झाला असता का? एवढं लोक समजूतदार आहेत, जागरूक आहेत. दुसरा एक प्रश्न असा उपस्थित केला गेला की खरं तर एक वर्षभरात नक्की काय केलेलं आहे, आमदारांनी काय केलेलं आहे किंवा कोल्हापूरसाठी काय केलं असा प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित केला आहे. पहा, कोल्हापूरमध्ये गेल्या 1 वर्षामध्ये ज्या गोष्टी त्यांनी थांबवल्या त्या सगळ्या आम्ही आता पूर्ण करायला सुरू केलेल्या आहेत. 2च उदाहरणं मी आपल्याला चांगली देईन की बास्केट ब्रिज हा 2017 साली मी पूर्ण केला होता. त्याच्या बाबतीत सुद्धा त्यांनी टिंगलटवाळी केलेली होती. त्यांनी सांगितलं होतं कुठं हा बास्केट ब्रिज, हवेतला ब्रिज आहे, अशा बास्केट ब्रिजची कल्पनाच नाही आहे. परंतु तो मंजूर होता, तो रद्द करण्याचं पाप यांनी केलेलं होतं. परमेश्वर माझ्या पाठीशी आहे, भारतीय जनता पार्टी माझ्या पाठीशी असल्यामुळं पुन्हा एकदा मी राज्यसभेवर गेलो आणि आता तो बास्केट ब्रिज मंजूर झाला. त्यांनी कालच्या प्रेसमध्ये अशी टीका केली की 170 कोटीचा ब्रिज 1040 कोटी कसा झाला. तर एवढं अज्ञान त्या माणसाचं आहे. म्हणजे बालबुद्धीच त्यांना म्हणावं लागेल की आता 4.25 किलोमीटरचा फ्लायओव्हर, पूर्वी फक्त ब्रिज आपण नदीवर बनवणार होतो, परंतु आता नवीन जो प्लॅन बनवला आहे तो कोल्हापूरकरांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शिरोलीपासून 4.25 किलोमीटरचा फ्लायओव्हर होणार आहे आणि त्याच्यामध्ये बास्केट ब्रिज इन्क्लूड केला. या 4.25 किलोमीटरचा खर्च आणि कागलमध्ये 1 किलोमीटरचा फ्लायओव्हर असा मिळून तो 1040 कोटी रुपयेचा बास्केट ब्रिज मंजूर झाला. हे काम या वर्षामध्ये झालेलं आहे. आत्ता टेंडर झालेलं आहे. कोल्हापूर शहरामध्ये राजेश क्षीरसागर साहेबांच्या माध्यमातून कन्व्हेन्शन सेंटर, ते कन्व्हेन्शन सेंटर 300 कोटीचं त्याचं टेंडर झालेलं आहे. त्याचं DPR झालेलं आहे. ते कामसुद्धा मंजूर झालेलं आहे. त्याचबरोबर कोल्हापूर शहराअंतर्गत शिवाजी पूल ते तावडे हॉटेल हा फ्लायओव्हरचं टेंडरसुद्धा पेपरला आलेलं आहे. कन्सल्टन्सीचं टेंडर निघालेलं आहे. तर ते टेंडर झाल्यानंतर त्याचे डिझाईन ड्रॉईंग बनवले जातील आणि ते काम पूर्ण केलं जाईल. शहराअंतर्गत रस्त्यांसाठी राजेश क्षीरसागर साहेबांनी जवळजवळ 100 करोड रुपये आणलेले आहेत. काय झालं जर तुम्ही विचारला तर लिस्ट एंडलेस आहे. अनेक कामं झालेले आहेत. केशवराव भोसलेसाठी मोठा निधी आलेला आहे, त्याचं काम आता पूर्णत्वास यायला लागलेलं आहे. ही कोल्हापूरकरांची मागणी होती. रंकाळाचं तुम्ही सौंदर्य बघा, हे 1 वर्षातलं काम आहे. रंकाळा जसा मरीन ड्राईव्हला क्वीन्स नेकलेस म्हणलं जातं त्या पद्धतीचा रंकाळा सुशोभित झालेला आहे. रंकाळ्यामध्ये खूप असा सुंदर नागपूर स्तरावरचा फाउंटन त्या ठिकाणी झालेला आहे. अनेक पद्धतीची कामं झालेली आहेत. ती त्यांना दिसणार नाहीत, कारण कावीळ झालेल्याला सगळं जग पिवळं दिसतंय, तसं त्यांना ते दिसतंय असं मला वाटतं. परत सांगा. हे पहा, संभाजीनगरचं बसस्टँड पूर्ण झालेलं आहे, आधुनिक पद्धतीचं झालेलं आहे आणि कार्यान्वित आहे. उद्घाटन आज होईल नाही तर उद्या होईल, त्याच्याशी काय घेणं देणं आहे? उद्घाटन झालं नाही म्हणून बसस्टँड बंद केलेलं आहे का? बस सेवा चालू आहे, लोकांची सेवा चालू आहे. मोठ्या कोणातरी नेत्यांच्या हस्ते, केंद्रीय किंवा राज्यमंत्र्यांच्या हस्ते वेगवेगळी जी कामं पूर्ण झालेले आहेत. पोलीस क्वार्टरचं काम पूर्ण झालेलं आहे. अनेक कामं झालेले आहेत. उद्घाटनासाठी कोणतरी वरिष्ठ नेते आले पाहिजे, ज्यांनी निधी दिला, यासाठी ते काम पेंडिंग आहे. वेळ नाही अशातला भाग नाही आहे. तो जाहीरनामा हास्यास्पद आहे. मी एवढ्यासाठीच म्हटलं होतं की लोकसभेच्या वेळेससुद्धा तिने अशाच पद्धतीचा एक जाहीरनामा प्रचलित केला होता. एकही त्यातला काम ते पूर्ण करू शकलेले नाहीत किंवा सुरुवातसुद्धा करू शकलेली नाही. तुम्ही त्यावेळेचा जाहीरनामा बघा आणि या जाहीरनाम्याशी कम्पेअर करा. लोकसभेच्या आधी त्यांनी जी आश्वासनं दिली होती, आता काँग्रेसचे खासदार झाले, परंतु त्यातलं कुठलंही आश्वासन ते पूर्ण करू शकलेले नाहीत. हे सगळे कोल्हापूरचे लोक जाणते. नेमकं खासदार करू शकले नाहीत ना काँग्रेसचे नेते आमदार करू शकले नाहीत? काँग्रेसचे नेते आमदार यांनी तो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता आणि याच्याला सर्वस्वी जबाबदार ते स्वतः आहेत. कारण फेक नरेटिव्हचा बादशाह म्हणून महाराष्ट्रभर त्यांना ओळखलं जातं आहे, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. खरं तर पाहिजे तर महापालिकेच्या रणधुमाळी सुरू आहे. दुसरीकडे जिल्हा परिषद खूप मोठ्या प्रमाणावरती मुलाखती होत आहेत. काल देखील झाल्या, आज देखील कसं पाहता? कारण खूप मोठी संख्या इच्छुकांची. महापालिकेच्या निवडणुका त्या अंतिम चरणमध्ये आहेत, परंतु जिल्हा परिषदच्या निवडणुकासुद्धा 1-2 दिवसामध्ये घोषित होण्याची शक्यता असल्यामुळं भारतीय जनता पार्टीची आमची जी एक प्रचलित प्रथा आहे
की इच्छुक उमेदवारांचे फॉर्म भरून घेतले गेलेले आहेत. आमचे जिल्हा अध्यक्षांनी सगळे आमचे सचिव वगैरे या मंडळी कामात आहेत आणि त्या लोकांच्या आता जवळजवळ 10-12 तालुके आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत. त्या सगळ्यांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मुलाखती 3 दिवस काल, आज आणि उद्या आम्ही ठेवलेले आहेत. 650हून अधिक लोक इच्छुक आज आमच्याकडे आहेत. महायुतीचा बोलबाला संबंध राज्यभर आहे. महायुतीकडे लोक आकर्षित होत आहेत. महायुतीमध्ये मोठ्या संख्येनं लोक येत आहेत आणि त्यामुळं महायुतीकडून निवडणूक लढवण्यासाठी सुद्धा इच्छुक मोठ्या प्रमाणात आहेत. सगळे ताकदवान लोक आहेत. त्यांची मुलाखत घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ही मुलाखत झाल्यानंतर ह्या सगळ्या याद्या, ही सगळी नावं आम्ही प्रदेश स्तरावर पाठवून तिथून त्याच्या नावांची निश्चिती होऊन मग या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत. महापालिका निवडणुकीच्या सगळ्या उमेदवारीच्या सगळ्या या असंच मुलाखती घेतल्या गेल्या. तर एक निष्ठावंतांना दावले गेले त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती महापालिकेच्या वेळेसुद्धा आमच्याकडं 350हून अधिक लोकांनी मुलाखती दिलेल्या होत्या आणि निष्ठावंतांनाच आम्ही उमेदवारी दिलेल्या आहेत. क्वचितच एका दुसऱ्या ठिकाणी असं झालं की महायुतीच्या या सगळ्या गठबंधनामुळं आम्हाला एका दुसरे उमेदवार तिकडे द्यावे लागले, त्यांच्या विचाराचे 1-2 उमेदवार आमच्याकडे घ्यावे लागले. असं झालेलं आहे. कुणावर अन्याय करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला नाही. काही लोकांना थांबावं लागलं, त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त केलेली आहे.